गुड मॉर्निंग. वन मोर थेरम इज देअर. एक थेरम आपण पाहणार आहोत. बघा, लिसन केअरफुली. पहा, पेज नंबर 70. If 2 points on given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side of the line, then the four points are collinear. Okay, sorry, concyclic. That 4 points are concyclic. बघा, आता गिवन मध्ये काय दिसतंय आकृतीत? Point B and C lie on the same side of line AB. An angle AB, line ABD, angle ABD, congruent angle ACD. To prove point A, B, C, D are concyclic point. What is meant by concyclic? Concyclic means what? Concyclic म्हणजे there is a circle passing through that 4 points. That means that 4 point lies on the same circle, so they are called concyclic. Okay? बघा, आता मराठीत सांगतो आणि इंग्लिश मध्ये पण सांगतो. नीट पहा. मराठीमध्ये दोन भिन्न रेषेचे दोन भिन्न बिंदू, त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन करत असतील. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असलेल्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन करत असतील, तर ते चारही बिंदू हे एकाच वर्तुळावर असतात. That 4 points are concyclic. If 2 points on given line, रेषेवरचे दोन बिंदू subtend equal angles at two distinct points which lie on the same side of line, रेषेच्या एकाच बाजूला असलेल्या दोन बिंदूशी एकरूप कोन करत असतील, then the 4 points are concyclic, म्हणजे ते एकाच वर्तुळावर असतात. बघा आकृतीत, point B and C lie on the same side of line AD, angle ABD congruent ACD. That two angles are congruent, hence point ABCD are concyclic point. This is very important theorem. I think all of you understand. Now we take some more examples which are solved. सोडून दिलेले बघा. एक्झाम्पल नंबर 70. त्याच्यावरची दोन गणित आहेत. 2-3 गणित जी आहेत ती आपण आता पाहणार आहोत, तर नीट लक्ष द्यायचं. Listen carefully. Example number 1. N. So it is 35 degree. What you have given? Chord LM, congruent chord LM. Measure angle L. काय करायचंय? Measure RMN. Okay. Listen carefully. Path. Two chords. Chord LM, congruent chord LN. LM and LN congruent means arc corresponding that congruent chords are also congruent. So arc LM congruent arc LN. Arcs corresponding to congruent chord are
कॉन्ग्रंट हे सगळ्यात महत्वाचं. मेजर अँगल हिअर इज गिवन, सो मेजर अँगल हिअर इज इस्क्राइब अँगल. याचा मेजर याच्या जबड्यात जो येणार त्याचे निम्म असतं 1/2 मेजर आर्क mn. इस्क्राइब अँगल शॉर्टकट समजून घ्या, इस्क्राइब अँगल थेरम हा 35 आहे बघा. भागिले 2 गुणिले होईल हा आर्क 70. आता LN आणि MN तिघांची बेरीज किती असेल? तिघांकडून सर्कल तयार होतं ना. मेजर आर्क LM, मेजर आर्क MN आणि मेजर आर्क LN बरोबर 360. इथं म्हणणार तुम्ही मेजर ऑफ सर्क्युलर आर्क इज 360. कळलं? बट LM and LN are same. मग instead of LN put LN. मेजर आर्क LN हा किती आहे? MN आत्ताच काढला 70 आणि LN च्या ऐवजी काय टाकलं? LN च्या ऐवजी LN. LN 2LN 70 तिकडे जाऊ द्या. गुणिले 2 भागिले जाईल. सो मेजर आर्क LM इज इक्वल टू 290/2. So measure arc LM 145. But LM and LN are equal. So measure arc LN is also 145. Okay. आता बघा मेजर आर्क MN काढला का आपण? पुढाला MN काढला हे बघा. आणि LN हे काय आता काढला आपण LN. ओके, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता. कसं? हे दोन का कॉन्ग्रंट आहेत. कॉर्ड LM कॉन्ग्रंट, पण तुम्ही लगेच म्हणू शकता अँगल M कॉन्ग्रंट N. आइसोसेलेस ट्रायंगल थेरम. मग अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल L plus M plus N is equal to 180. 35 plus M plus परत M टाकायचा is equal to 180. 35 मायनस होईल. 2M is equal to 180 minus 35 145/2. 72.5 येईल हा. आणि मग इस्क्राइब अँगल थेरम L बरोबर 1/2 MN भागिले गुणिले झाला म्हणजे हा मिळेल. आणि M is equal to 1/2 LN भागिले 2 गुणिले झाला 72.5 गुणिले 2 म्हणजे 145. कसं आहे करा. त्याच्या पुढचं एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. VIMP गणित आहे बघा. पान नंबर 71 वरचं नीट लक्ष द्या. पान नंबर 71 वरचं गणित जे आहे ते फार महत्वाचं आहे, नीट लक्ष द्या. Quad PQ and RS intersect at T. Find major arc SQ. Angle STQ is equal to 58. Angle PSR is equal to 24. बघा बरं का, 4 आकडे त्याच्यामध्ये सोडून दिलेले गणित तरी पण मी समजावून देतोय. बघा हे सोडून द्या. हे दोन कॉर्ड आहेत ना, PQ आणि RS. 2 कॉर्ड इंटरसेक्ट इच अदर इंटरनल इन पॉइंट T. जर दोन कॉर्ड सर्कल मध्ये भेटत असतील, तुम्हाला पहिला आकडा विचारलाय, काय विचारलाय? फाइंड हे बघा म्हणतो ना मेजर आर्क SQ काढायचं आहे. तर काय करायचं लक्ष द्या. हा जो अँगल आहे हा ट्रायंगल PTS चा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल STQ इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PST. म्हणून पहिला आकडा अँगल STQ, मेजर अँगल STQ इज इक्वल याचा मेजर, हे दोघांचे
बेरीज इतकं असते इज इक्वल टू मेजर अँगल TPS किंवा SPT आणि मेजर अँगल PST exterior angle theorem of triangle. त्याचे नाव बदला बघा किंवा किमती भरा. मेजर अँगल STQ 58 आहे, मेजर अँगल SPT हा 24 आहे, हा 24 मायनस होईल. पुढे मेजर अँगल SPT म्हणजे SPQ आणि तो इस्क्राइब अँगल बघा SPQ हा 34 आलाय. इस्क्राइब अँगल आहे याचं मेजर याच्या निम्म असतं बरोबर 1/2 मेजर R SQ 1/2 याचं मेजर 34 आहे भागिले गुणिले होईल. याचं मेजर आलं 68. हे बघा एकदम सोपं. एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल हा वापरला. याचं मेजर दोघांचे बेरीज इतकं उत्तर झालं आहे. आता दुसरा आकडा जो आहे ना व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला. मग त्याची व्हेरीफाय म्हणजे व्हेरीफाय जेव्हा करतो तेव्हा LHS घ्यायचा. मग तुम्ही त्याचा LHS घ्या. LHS इज इक्वल टू STQ. पुढे STQ बघा STQ किती आहे 50 आणि आता RHS इज इक्वल टू काय आहे 1/2 इंटू ब्रॅकेट मेजर R PR प्लस मेजर R QS बरोबर आहे का बघा PR प्लस QS. याची किमती भरा 1/2 PR किती आहे PR दिलेलं आहे ना. Measure R PR is not given, so you have to first find measure R PR. So it is inscribed angle. Measure angle PSR is equal to 1/2 measure R PR. Inscribed angle theorem. हा किती 24 भागिले गुणिले होईल. So measure R PR 24 गुणे 48. सो बघा 1/2 हा 48 आहे आणि QS का आता काढला ना आपण 68 आहे. 100 8 8 16 116 2 बघा बरं हा पण 58 हा पण 58. LHS इज इक्वल टू RHS आणि मग जे आहे ना तुम्हाला दिलेलं ते लिहायचं व्हेरीफाय मध्ये. अँगल STQ इज इक्वल टू 1/2 मेजर R PR प्लस SQ. या ठिकाणी आपलं 2 नंबरचं काय व्हेरीफाय संपले. 3 नंबरचं जे आहे 3 नंबरचा जो आकडा आहे काय म्हटलं त्यांनी बघा बरं. जी प्रॉपर्टी आहे आता आपल्याला सिद्ध करायची आहे ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह करायची आहे. कशी प्रूव्ह करायची काय दाखवायचे त्यांनी म्हटले बघा प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह दॅट अँगल STQ इज इक्वल टू 1/2 मेजर R काय प्लस काय PR प्लस मेजर R SQ. मग आता सांगितल्याप्रमाणे की STQ म्हणजे हा जो अँगल आहे 2 पॉइंट जिथे भेटत आहेत त्याचं मेजर 1/2 त्याने आणि त्याच्या अपोजिटने इंटरसेक्ट केलेले 2 आर्कच्या बेरीज इतकं असतं. मग आता बघा सारखं अँगल STQ इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PST आणि म्हणून पाहिलं आपण मेजर अँगल STQ बरोबर याचं मेजर बरोबर मेजर अँगल SPT प्लस मेजर अँगल PST एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल किंवा एक्सटेरियर अँगल थेरम म्हणतात ते चालेल. नाव बदला मेजर अँगल STQ SPT म्हणजे कोणी बघा SPT म्हणजे SPQ PST म्हणजे कोणी PSR फ्रॉम 1
आणि आकृतीवरून नाव बदलले म्हणून फिगर. आता SPQ हे काढायचं आपल्याला. SPQ पुढे SPQ हा करेक्ट इन्स्क्राइब अँगल आहे. सो मेजर अँगल SPQ 1/2 मेजर आर्क SQ. आणि चौथं हा पण इन्स्क्राइब अँगल आहे PSR हा बरोबर 1/2 मेजर आर्क PR. दोघांचंही कारण जे आहे हे इन्स्क्राइब अँगल थेरम. आणि ह्या दोघांच्या किमती 2 मध्ये भरायच्या म्हणजे 5वा आकडा मेजर अँगल SPQ बरोबर याच्याऐवजी 1/2 मेजर आर्क SQ याच्याऐवजी 1/2 मेजर आर्क PR फ्रॉम 2, 3, 4. आणि हे दोघांत फक्त 1/2 कॉमन घ्या. मेजर आर्क SQ प्लस मेजर आर्क PR. फक्त टेक 1/2 कॉमन SQ प्लस PR आणि इकडून मेजर अँगल SPQ. बरोबर दॅट इज टू प्रूव्ह SPQ बरोबर 1/2 इंटू ब्रॅकेट PR प्लस SQ PR प्लस SQ. ओके फिनिश. आता ही प्रॉपर्टी इंग्लिश मध्ये त्यांनी चौथा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये पान नंबर 71 पाहताय ना तुम्ही राईट इन द वर्ड तुला त्यांनी लिहून पण दिली. इफ टू कॉर्ड इंटरसेक्ट बरोबर का दोन कॉर्ड इंटरसेक्ट इच अदर इंटरनली इन द सर्कल देन द अँगल मेड बाय देम त्यांनी तयार केलेला कोन त्याचं मेजर ऑफ अँगल मेड बाय देम इज इक्वल टू इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेक्टेड बाय that angle and its opposite angle. ओके तिथं ते लिहून दिलं त्यांनी 3 ओळी ते छानपैकी लिहा तुम्ही स्टार करून. आता समजा हे असे दोन कॉर्ड आहेत PQ आणि RS आणि हा TA. तुम्हाला हा अँगल काढायचा समजा दोन कॉर्ड आतमध्ये भेटतायत ना मेजर अँगल RPQ बरोबर 1/2 मेजर आर्क. आता कडेच हे इकडचा आणि इकडचा 1/2 मेजर आर्क RQ प्लस PS. कळलं का? इकडचा काढायचा असेल तर 1/2 PR प्लस QS. हा जरी असला तरी 1/2 PR प्लस QS. आता पुढची एक प्रॉपर्टी बघा पुढच्या पानावर. जर दोन कॉर्ड एकमेकांना बाहेर भेटत असतील की टू कॉर्ड्स इंटरसेक्ट इच अदर आउटसाइड ऑफ द सर्कल ते कसं प्रूव्ह करायचे त्याची प्रॉपर्टीज आहे बघा या ठिकाणी. प्रूव्ह दॅट इफ टू लाइन्स कंटेनिंग कॉर्ड्स बघा एक कॉर्ड आहे ही लाईन आहे बघा हिच्यामध्ये एक कॉर्ड आहे AB सेगमेंट AB इज अ कॉर्ड इन लाइन AB and CD is also second chord containing the line CD. Both line intersecting point E. Okay. Two line containing chords of the circle intersect each other outside of the circle. Then the measure of angle between them then तयार केलेला कोन is half. तो सुद्धा कसा असतो is हा अँगल म्हणजे AEC मेजर अँगल AEC हाफ काय द डिफरन्स म्हणजे वजाबाकी इन मेजर्स ऑफ आर्क इंटरसेक्टेड बाय इट. त्याने दोन हे बघा याच्या जबड्यामध्ये दोन आर्क आहेत त्याच्या डिफरन्सचा 1/2 म्हणजे हा अँगल बाहेरचा हा मेजर AEC बरोबर 1/2 हा AC मेजर आर्क मायनस मेजर आर्क BD. गिवन मध्ये काय म्हणतात टू कॉर्ड्स AB and CD intersect outside of the circle at point E. आता इथे कन्स्ट्रक्शन करायची बघा ड्रॉ सेगमेंट AB. प्रूफ आता बघा अँगल ADC is exterior angle of triangle ADE. बघा सर मेजर अँगल ADC बरोबर याचं मेजर बरोबर शेजारचं सोडून राहिले दोन DA DAE आणि AED
एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. फक्त हे नाव बदलायचं आपल्याला, काय नाही करायचं. मेजर अँगल ईडीसी बरोबर मेजर अँगल बीएई आणि एईडी च्या ऐवजी एईसी म्हणा. एक वरून आणि आकृतीवरून नाव बदलले म्हणून आता मला एएसी काढायचं बघा. एएसी काढायचं ठेवा, हे वजा होती म्हणून तिसरा आकडा मेजर अँगल एईसी इज इक्वल टू मेजर अँगल एडीसी मायनस मेजर अँगल डीएई फ्रॉम 2 and 3. फ्रॉम 2 and 3 इथपर्यंत आलं का. आता बघा काहीच केलं नाही हो. एक्स ट्रायंगलचा थेरम वापरला, एकचं नाव बदललं आणि याला इथंच ठेवले, फक्त इकडे वजा केला. आता हे जे दोघं जण आहेत हे इस्क्राईब अँगल आहे बघा, चौथा आणि पाचवा. मेजर अँगल एडीसी बघा आणि मेजर अँगल डीएई बघा, दोघं इस्क्राईब अँगल असल्यामुळे इस्क्राईब अँगल थेरम बघा बरं. आकृतीमध्ये एडीसी बरोबर एडीसी बरोबर 1/2 एसी आणि दुसरा डीएई बघा, हा पण इस्क्राईब अँगल आहे. याचं मेजर याचं निम्म असतं. सो 1/2 मेजर आर बीडी. या दोघांच्या किमती इथं बघा. एईसी बरोबर 1/2 ईडीसी ऐवजी मेजर आर एसी मायनस याच्या ऐवजी 1/2 मेजर आर बीडी. मी काय केलं, हे 4, 4, 5 च्या किमती ज्या आहेत त्या 3 मध्ये भरल्या. फ्रॉम 3, 4 and 5 आणि या दोघात फक्त 1/2 कॉमन घ्या. मेजर अँगल एसी बरोबर 1/2 मेजर आर एसी मायनस बीडी. हे बघा एसी बरोबर 1/2 मेजर आर एसी मायनस बीडी फ्रॉम 6. अशा पद्धतीने आपण आणखी एक प्रॉपर्टी शिकलोय. दोन कॉर्ड जर बाहेर भेटत असतील तर त्याचं मेजर हे 1/2. त्याने जे जबड्यात घेतले 2 आर्क, त्याच्या जबड्यामध्ये असलेले जे 2 आर्क आहेत, मोठा वजा छोटा आणि कंसाच्या बाहेर 1/2. आणि आत जर छेदत असतील तर 1/2 कडेचे जे 2 आहेत ते दोघांची सम, म्हणजे आत असेल तर बेरीज करायची, बाहेर असेल तर सबट्रॅक्शन करायची. नाऊ इन द 3.4 लिसन केअरफुली. 3.4 मध्ये आपण आता 1-2 गणित पाहणार आहोत. पहा, पहिलं आणि दुसरं गणित पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं गणित ए आर सी इथं ओ आहे बघा, याला जोडलेलं आहे. मी जर मी ऑब्झर्वेशन केलं तर हा कोणता अँगल आहे, सेंट्रल. आणि हा कोणता आहे बरं, इन्स्क्राईब. बरोबर आहे का. म्हणजे मला सांगा बरं, मेजर अँगल ए ओ आर बरोबर काय होईल, मेजर आर्क ए आर. काय म्हणणार, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. करेक्ट. आणि याचं मेजर अँगल एसीआर इन्स्क्राईब अँगल याचं निम्म असतं, इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क ए आर इन्स्क्राईब अँगल थेरम. या दोन गोष्टी तुम्हाला कळल्या का नाही. काय दिले गणितात बघा बरं. O is the center, okay. Length of chord कोण आहे, AR. Sorry, AB. Okay. AB, length of AB is equal to बरोबर radius. रेडियस म्हणजे कोण कोण आहे बघा बरं आकृतीमध्ये, ओ ए आणि ओ बी. म्हणजे तिन्ही सारखे झाले ना, तुम्हाला दिलेले ओ ए ओ बी ओ सी तिन्ही साइड सारखे, म्हणजे ट्रायंगल ए ओ बी इक्विलॅटरल ट्रायंगल. 3 साइड्स कॉन्ग्रुएंट, 3 अँगल्स कॉन्ग्रुएंट. तिन्ही कोण कॉन्ग्रुएंट असतात आणि ते प्रत्येकी 60 अंशाचे असतात. म्हणून अँगल
OAB, angle AOB, angle AOB, OAB, OBA. किंवा आपल्याला फक्त हा लागतोय सध्या, आपण काय म्हणूया, म्हणून अँगल AOB बरोबर 60 अंश, अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मी लिहूनच ठेवलं, याचं मेजर सारखं आहे, AOB 60 आहे. आला का हा 60? हा 60 म्हणजे हा पण येईल ना. आर्क AB किती आहे? 60. ही 60. तुम्हाला काय विचारलंय बघा बरं. पहिला आकडा काय विचारलाय? AOB काढा. तेव्हा हा AOB काढा. दुसरा विचारलाय ACB काढा. तेव्हा ACB पण आला. तिसरा आर्क AB काढा. हे आर्क AB पण आला. आणि लास्ट आर्क ACB बघा बरं. आर्क ACB. अरे बाप, ACB म्हणजे कोणता आहे? मेजर मोठा आहे. हा छोटा आहे ना तो. हा काढून टाका 360 मधून. सो मेजर अँगल, मेजर आर्क ACB 360 मायनस मेजर आर्क AB. या सर्कल मधून हा काढून टाकला की ACB राहील. 360 मायनस 60 म्हणजे 300. ठीक आहे, 60 दिलेला आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे गणित सोपं होतं एकदम. आणि लास्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल. PQRS काय झाले बघा बरं. क्वाड्रॅटर PQRS is cyclic quadrilateral. PQ congruent RQ, angle PSR 110. काय सा काढायचंय? PQR काढायचं, मेजर आर्क PQR काढायचं, मेजर आर्क QR काढायचं, मेजर अँगल PRQ काढायचं. बघा बरं, चेक करूयात आपण काय काय काढायचंय. नीट लक्ष द्या. काय झाले बघा बरं. क्वाड्रॅटर PQRS इज सायक्लिक क्वाड्रॅटर. बरं, सायक्लिक आहे म्हणजे सायक्लिक क्वाड्रॅटर थेरम काय? अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्यानंतर PQ कॉंग्रॅट RQ म्हटलंय बघा. पुढे PQ ही एक कॉर्ड आहे, ही एक कॉर्ड आहे. कॉर्डशी करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉंग्रॅट असते, म्हणून आर्क PQ कॉंग्रॅट आर्क RQ. बरोबर आहे का? म्हणजे तिथे काय म्हणणार? आर्क करस्पॉन्डिंग कॉंग्रॅट कॉर्ड्स आर कॉंग्रॅट. फार महत्वाचं. ओके, PSR 110 दिलाय. काय काढायचं? PQR म्हणजे याच्या अपोजिट आहे की नाही? दोघं काय? लिनियर पेअर. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. इथे टाका 110. हा तिकडे वजा होईल. करेक्ट. पुढे PQR आला बरं का. मेजर आर्क PQR विचारलं. मेजर आर्क PQR पुढे हा PQR आर्क आहे. हा मोठा आर्क. हा आर्क कुणाच्या जवळ आहे बघा बरं. दॅट आर्क इंटरसेप्टेड बाय अँगल PSR. त्याच्या जवळ येते म्हणजे हा इस्क्राइब अँगल आहे. PSR is equal to 1/2 major arc PQR. इस्क्राइब अँगल थेरम. हा किती म्हणे? 110. हा भागिले गुणिले होईल 110 into 2 म्हणजे मेजर आर्क. चला हा पण आला बरं का. आता राहिला QR. पुढे मेजर आर्क QR म्हणजे हा एवढा तुकडा. पण आत्ताच आपण PQ आणि QR म्हणजे हा PQ आणि हा QR हे दोन आर्क सारखे इतक्या PQR काढले आपण बघा. PQR मेजर आर्क PQR काय प्लस काय?
मेजर आर्क PQ प्लस मेजर आर्क QR. बरोबर? हा PQR म्हणजे दोघांची बेरीज. पण PQR किती काढलाय 220. आपल्याला PQ पाहिजे का QR पाहिजे? QR पाहिजे. मग PQ च्या ऐवजी QR टाका. मेजर आर्क QR प्लस PQ च्या ऐवजी QR टाकलं. QR तसाच हे इथून PQ च्या ऐवजी QR टाकलं. किती QR झाले? 2 गुणिले 2 भागिले QR झाला 110. खाली लिहायचं मेजर आर्क QR बरोबर 110. मेजर आर्क PQ सुद्धा 110. का दोघं सारखे आहेत ना. हा तिसरा आला का QR. लास्ट अँगल PR बरोबर हा PR इस्क्राइब अँगल आहे बघा व्हर्टेक्स इथे. याचं मेजर जबडा कोण आहे PQ. याचे निम मेजर अँगल PQ इज इक्वल टू मला हा मेजर आर्क PQ इस्क्राइब अँगल थेरम. आणि PQ किती आहे बघा 110. संपलं. अशा पद्धतीने दुसरं गणित पण अतिशय सोपं आहे. आता एक तिसरं गणित सांगतो समजून सोपं आहे म्हणून. क्वाड्रिलॅटरल MRPL इज अ सायक्लिक MRPL is cyclic quadrilateral. Okay. R किती आहे? मेजर अँगल R 5x minus 30 आणि मेजर अँगल N 4x plus 4. ओके. फाइंड अँगल R and N. तुम्हाला दोन काढायचे. पुढे R आणि N हे बाई रोड अपोजिट आहेत ना. मेजर अँगल R प्लस मेजर अँगल N इज इक्वल टू 180. काय म्हणणार? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम किंवा अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी असं लिहिलं तरी चालतं. हा थेरम म्हणजे कोण? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी. त्यात किमती भरा. R 5x minus 30 आणि N 4x plus 4. 5 आणि 4 9x साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन 13 च्या जागी 9 मोठं चिन्ह. हा मायनस तिकडे गेला प्लस झाला. गुणिले 9 भागिले होईल. x मिळाला. तुम्ही म्हणायचं अँगल R बरोबर 5x minus 30. x ची किंमत टाका ती 21 बरोबर. बॅम अँगल N बरोबर 4x plus 4 4 गुणिले 21 अधिक 4 ठीक आहे. आपण थांबूया.